वॅक्सिन घेणार आहे आणि पुन्हा ॲडमिट व्हायला इकडंच वापस येणार आहे मी. संभाजीनगरहून गेवराई पाडळे शिंगे मार्गे मादळमोई मातोरी असा यात्रेच्या दर्शनानिमित्त मी आता निघालो लगेच. पाटील साहेब, ज्या गावात तुम्ही चालला याआधी हाके सरांचा दौरा होता त्यावेळेस त्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळ, लाठीचार्ज या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. तुम्ही तिथं आता जात आहे, नेमकं काय परिस्थिती उद्भवेल, काही शंका आहे? नाही ते काय ते विषय आता काय आपण काय काढायचा आहे. ते छगन भुजबळचं काम आहे ते तसलं दंगली घडून आणायचं. आम्हाला काय ते मराठ्यावर गोरगरीबावर अन्याय करायचं बघतोय आणि ते मूळ गाव आहे. आम्हाला यात्रा आहे तिथं प्रत्येकजण जातो तर दर्शनाला जाणार आहेत आणि त्याचा काय संबंध आहे? पण आता उपोषण सोडून 3-4 दिवस झाले, सरकारतर्फे काय अजून बोलणं झालंय का? सरकारचं काही माहिती तुम्हाला दिली? नाही सरकारचं बोलणं पण नाही झालं आणि आता सध्या पावसानं खूप पूर आलेला आहे त्यामुळं सरकारही त्यात बिजी. आपणही त्यांना अशा वेळेस ज्यावेळेस जनता अडचणीत असते त्यावेळेस आपण बी डिस्टर्ब करायचं नसतं. आम्ही कधी करत पण नाही, तुला ते आम्हाला डिस्टर्ब करतात पण आम्ही त्यांना करत नाही आहे. विधानसभेचं आता जवळपास सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. राज ठाकरे स्वबळावर जवळपास 250 जागा लढत आहेत. सगळ्यांनीच आपापले पत्ते खोलायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही तुमची रणनीती कधी सांगणार आहात आणि कशी आहात? 29 ऑगस्टला मराठा समाज सगळा एकत्र येणार राज्यातला. आम्ही तिथं ठरवणार 288 लढायचे का 288 पाडायचे या भूमिकेवरती आम्ही समाज येणार. शेवटी मराठ्यांशिवाय कोणालाही सत्ता हस्तगत करता येणार नाही. म्हणजे तुमच्याशिवाय कुणाला सत्ता हस्तगत करता येणार नाही, म्हणजे मराठ्यांच्या मतांशिवाय पाडापाडी करणार आहे. आमच्यावर जर अन्याय झाला, आम्हाला जर आरक्षण दिलं गेलं नाही, आमच्या मागण्या जर पूर्ण अंमलबजावणी त्याची झाली नाही मंजूर करून, तर आमच्या पुढं पर्याय काय? कोणी सांगावं आमच्या पुढं काय पर्याय? मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं की आम्ही वारंवार सांगतो. जर त्यांना हे कळत नसलं तर आमच्या पुढं गोरगरिबांना देणारं बनवल्याशिवाय, सत्तेत घातल्याशिवाय आमच्या पुढं पर्याय नाही. त्यामुळं आम्हाला पाडायचे 288 का उभा करायचे याच्या निर्णयावरती यावं लागणार आहे. नाविलाजानं सरकारने आम्हाला नाविलाज केला आहे. सगळे पक्ष आता निवडणुकीच्या तयारी लागलेत. कोण कुणासोबत आघाडी करणार, कोण कुणासोबत जाणार, त्याच्या चाचपण्या सुरू झालेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील कुणाचा आधार घेणार आहेत? कारण काय आंबेडकर पण तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहेत, मुस्लिम मतांचे ओबीसी तुमच्यासोबत पॉझिटिव्ह आहेत, किंवा 18 पगड जातीतील छोटे मोठे नेते तुमच्यासोबत यायला तयार आहेत. तर तुमचं गणित कसं असेल? सगळे जर तुम्ही सांगत नसणार रणनीती, पण मोठामोठी तर सांगता येईल की तुम्हाला काय करायचं. नाही आता काय असतं, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक विचारावर विषय. आता आपले गोरगरीब, आपला समाज, आपल्या जातीचे गोरगरीब लोक, वंचित, गरजवंत यांना मोठं करायचं असेल तर आपण एक विचारानं आलं पाहिजे. पण तो ज्याचा त्याचा विचार. आता ज्यानं त्यानं कसा विचार करायचा आहे, समाजाचा करायचा आहे किंवा कोणाचा करायचा आहे, हे आपण ठरवायचं. परंतु आम्ही सर्वसामान्य गोरगरिबाच्या बाजूने ही लढाई करणार आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही 100% लढणार आहे. तुमच्या मागणीला कुठल्याही पक्षाने पाठिंबा दिला तर त्या पक्षाला तुम्ही सोबत घेणार नाही? ते आज काहीच सांगता येत नाही ना आपल्याला. 29 ऑगस्टपर्यंत आज काहीच सांगू शकता येणार नाही आपल्याला. पण बघूयात, आम्ही आता वेळ दिलेला आहे ना की आपण सगळे डाटा प्रत्येक मतदारसंघाचा 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत सगळ्या राज्यातल्या मतदारसंघातल्या आपल्या बांधवांनी आणायचा आहे. स्थिती कशी आहे, किती मतदार आहे, काय परिस्थिती आहे, आपण आधी काय केलेलं आहे याबाबत चर्चा होणार आहे. आणि 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत मला ते येत नाही आहे ना, समजा काय प्रस्ताव काय द्यायचं, तर कोण कोण समाज, कोणची जात, कोणचा समुदाय, कोण सहभागी होणार आहेत, कोणाचे छोटे मोठे पक्ष आहेत, तर हे त्यावेळेस होणार आहे की 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत हे विषय होणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही 29 ऑगस्टला डिसिजन घेणार. त्यामुळे लक्षात येईल कोण येतं आहे, काय होतं आहे, कोणाकोणाला आपला समाज मोठा करावा असा वाटतो, आपल्या गोरगरिबांना, आपल्या जातीतल्या गोरगरिबाला न्याय देण्यासाठी
कोणाकोणाला पुढं व्हावंसं वाटतं, आपल्या गोरगरिबाच्या हातात सत्ता यावी किंवा त्यांनी देणारं बनावं, हे कोणाकोणाला वाटतं लक्षात येऊन जाईल. भाजपचे नेते सतत आता यापूर्वी काही मोजके लोक तुमच्यावर टीका करत होते, पण आता भाजपचे जवळपास बऱ्यापैकी नेते तुमच्यावर आता टीका करायला लागले आणि ते उघडपणे टीका होत आहे. काय म्हणजे याचं कारण काय असावं, काय वाटतं? बिथरले, डोके कामातून गेले, डोके कामातून गेले, त्यांना काहीच कळा नाही याला रोखावं कसं. यांनी गोरगरिबाला न्याय द्यायचं ठरवलं आहे, गोरगरीब मोठा करायचा ठरवला आहे, ते बिघडून गेले. त्यांना असं बिचाळल्यासारखं काय करावं काहीच कळाना. ते शेपटाच्या आळी डोक्यात झाल्यासारखे नाही, ते किडे होते तसं झालं त्यांना, काय करावंच कळायना. ते आता ते बिथारले. आता काय असतं शेवटी त्यांना माहीत नाही, पिसळ्या कुत्र्याला एखादं पिसळलेलं कुत्रं असल्यावर त्याला कसं रोखतेत हे त्यांना माहीत आहे, कळलं त्यांना. आणि आम्ही बावं देत नाही त्यांना. आम्ही तेव्हाच ओळखेली यांचं ज्ञान कुठपर्यंत, यांची बुद्धी कुठपर्यंत आहे. ही किती नुसतं म्हणतो आपण राजकारणी, मोठ्या गाडीत बसतो, उगाच कपडे घालतो, लांब लांब झगे घालतो देव, ते आमच्या लक्षात आलं आता यांना किती ज्ञान आहे, कोणत्या टोकाला चालले आणि कसलं बोलते, यांची लायकी काय, किती प्रतिष्ठा आहे यांची, किती उच्च दर्जाचे आहेत, हे आधी वाटत होतं. पण ते आता काय ते लक्षात आलं, हे चिचुरे चाळे करायला लागले, ते असे चिल्लर चाळे, ते लक्षात आलं, हे पूर्ण हपकाले. आता शेवटी मराठ्यांपुढं तुम्ही जर शांत नाही बसले तर मराठ्यांना तुम्ही असं डिवचत जर राहिले, गोरगरीब मराठ्यांसाठी मी लढतोय आणि तुम्ही मला उघडं पाडायचा, अडवायचा प्रयत्न करायला लागले, तर तुम्ही राजकीय करिअर, तुम्ही राजकीय तुमच्या जीवनातून 100% मराठा तुम्हाला संपविणार. आज प्रत्येकाला वाटतं असं काय करता, ग्रामीण भागातला मराठा असू द्या, शेतकरी असू द्या, त्याला वाटतं माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. गावखेड्यात व्यवसाय करणारे छोटे छोटे, त्यांना वाटतं आमचे लेकरं मोठे व्हावेत. आमचे टपरे चालायला लागलेत पोरं, मी शिरेच सांगतो तुम्हाला, टपऱ्या चालून पोटं भरायला लागलेत, रिक्षा चालून आमचे पोरं पोटं भरायला लागलेत, लोकांचे ट्रॅक्टरने नांगरटी करून पोटं भरायला लागले. त्यांनाही वाटतं, त्या ड्रायव्हरला वाटतं, जीपवर किन्नर राहणाऱ्या ड्रायव्हर राहणाऱ्या माणसाला वाटतं माझं लेकरं मोठं व्हावं. ट्रकवर ड्रायव्हर आहेत आमचे, ट्रकवर किन्नर म्हणून सुद्धा काम करतात, त्यांनाही वाटतं. कंपन्यामध्ये सफाई कामगार म्हणून आमचे पोरं काम करायला लागलेत, कंपन्यामध्ये छोट्या छोट्या नोकरीत काम करायला लागले, लेबर म्हणून काम करायला लागले. त्या पोरांनाही वाटतं, त्या माणसालाही वाटतं आपण आयुष्यभर आता इतकं लढायचं आहे, तर आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत, आपण किती दिवस आता कष्ट करायचे. भाजीपाला विकणारे लोक आहेत शहरात आमचे, शहराने खूप अडचणीत हालाकीचे दिवस काढून काढून पोरं शिकवलेत, नोकऱ्याला लागत नाही, त्यांनाही स्वप्न आहे. आता शहरी भागाचा विषय जर घेतला, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आयुष्यभर कंपन्यात कामं करतात, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाली करतात आमचे लोक, मराठा समाजाचे. बस गाड्यात असतील, कशातही असतील, छोटे छोटे रिक्षे चालवतील, काही व्यवसाय टाकते, कुणी छोटंसं हॉटेल टाकन, कुणी किराणा दुकान टाकतंय, कुणी रस्त्यावरती वडापावाचा गाडा लावतंय. यांना सगळ्यांना आशा आहे ना आमचे सुद्धा लेकरं मोठे झाले पाहिजे. आम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जाऊन किती दिवस आता काबाड कष्ट करायचे, आमचंही लेकरं अधिकारी झालं पाहिजे, तेही शिकलं पाहिजे, तेही स्वप्न बघतात. त्यामुळं शहरापासूनचा मराठासुद्धा खवाळा आहे आता, तर ग्रामीण भागापर्यंत सगळा मराठा खवाळा की राजकारणी लोक आपला फायदा घ्यायलेत. आणि मी समाजासाठी, त्या गोरगरिबांसाठी काम करतो, आणि हे लोक मला टार्गेट करायला लागले सत्तेत असून. सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडायच्या असतात, काही धरायच्या असतात, हे लावून धरतात. याच्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा मराठ्यांचा, शहरातल्या मराठ्याचं, खेड्यातल्या मराठ्यात प्रचंड रोष आहे. मराठीसुद्धा आता त्यांना जशाल तसं उत्तर द्यायला लागले, जागच्या जाग्यावर. प्रामुख्याने तुमच्यावर जी टीका केली जाते भाजपकडून, सगळ्यांच्या मध्ये एक महत्वाची आरोप आहे की तुम्ही शरद पवारांचे माणसं. काय ते मी म्हणलं, ते पागल झाले. काही दिवसांनी त्यांचं लईच अवघड व्हायचा अंदाज दिसतोय मला, लईच. कोणत्या डॉक्टराला नीट होते की नाही गांधी, इतके भयान झाले, कळतच नाही त्यांना काय झालंय काय नाही. चांगली गोष्ट मी म्हणतो, मला आता काहीच वाटत नाही त्यांचं. मी माझं ध्येय क्लिअर केलेलं आहे सध्या. आता मी तुम्हाला परवाच सांगितलं, तिसरा दिवस आहे, सांगितलं मी आता 7-8 दिवस त्यांना काय बोलणारच नाही. माझं ध्येय ठेवलं मी, मराठा आरक्षण समाजाला मिळून द्यायचं. नसता आपलं पुरा फोकस मिशन 2024 धिंगाणाच, सगळे पाडापाडी करून टाकायची यांची. जाऊ दे, मग 7-8 दिवसांनी बघतो कोण कोण. मग असे धुतोना नाही गप बसल्यावर का बोललेत नाही पाहिजे. बरं, देवेंद्र फडणवीस आणि काही महत्त्वाच्या नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत, की मराठा समाजाला सगळे सोयऱ्यामधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही. तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी अशी भूमिका
स्पष्ट करायला पाहिजे? मला याच्याही पलीकडे मी एक मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी, मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते, तर त्यावेळेस ती एक मला क्लिप ऐकू घातली काल बहुतेक कालच, की देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतायत तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी. सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, ती क्लिप मी ऐकलं स्वतः. हे त्यांनी स्पष्ट भूमिका करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं, मी स्वतः ऐकलं. जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे 3 नाव घेतले यांनी क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा, कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही, मी लोकावरही करत नाही. जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे. आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. कोणाची वाट बघायची गरज नाही, कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही. मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच, हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील, काही गरज नाही. तुम्ही एकदा विचारलं, नाही सांगितली त्यांनी त्यांची भूमिका, तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे. लोटालाटी नाही केली पाहिजे याच्यावर आणि त्याच्यावर. त्यो मनाना म्हणून आम्ही द्यायना, मग ते नाही म्हणले मग आमचं वाटोळं करता काय? आता ते समजा नाही म्हणले मग काय, आता तुम्ही वाटोळं करता का आमचं? तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे. पाटील कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, क्लिअर करा. फार मोठं स्टेटमेंट आहे. फडणवीस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायची तुमची भूमिका आहे, हे खरं आहे? मी ऐकलं म्हणलो ना, मी ऐकलं म्हणून. काय म्हणाले तुम्ही? त्यावेळेस ते 2 व्हिडिओ होते त्याच्यात, तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे. तर शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतलेत त्यांनी त्याच्यात. आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय. तुमचं म्हणणं काय, द्यायचंय की नाही? मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्याय. आणि जर ते म्हणत नसतील तर वाट बघू नये. या मताचे मराठी, कोणाची वाट बघायची गरज नाही. ते म्हणले तर द्यायचं, नाही म्हणले तर नाही द्यायचं. ह्या भूमिकेवर सरकारने राहायचंच नाही. आपण आपलं ठरवायचं, चल आम्हाला द्यायचंय, तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही देणार आहे. तुमचंच रूप बदलून जाईल. पाटील, या तिन्ही पक्षाला पहिले फायदा झालेला आहे लोकसभेला. शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील, मग तरी सुद्धा ठोक भूमिका घेताना दिसत नाहीत. मग त्यांच्या विरुद्ध कसा आपला लढा राहील? नाही आता ते 29 तारखेला ठरवणार आपण. परंतु भूमिका काय असते माहिती आहे का, की शेवटी त्यांनी ठरवायचं असतं की काय करायला पाहिजे, घ्यायचंय की नाही. ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो. आता तो मेसेज जा, समाज डोक्यावर घेऊन नाच. कोणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही. आता ते व्हिडिओ सापडायचा नाही, एखाद्या दिवस मला रात्री टाकला होता कोणीतरी, मी लगेच दाखवत असतो, जिथले तिथंच आपलं असतं. मी सापडल्यावर देईल तुम्हाला. बरोबर आहे ना, बोलले होते ना. हा, मी ते मला कुणीतरी दाखवलं, मी आधी बघितलं नव्हतं. ते आल्या ना, मी ते आधी बघितलं नव्हतं. हे बघा, आम्ही विरोधक नाही आहेत, महाविकास आघाडीचे पण आणि महायुतीचे पण. आम्ही जे चुकला ना त्याला झापतो, सोडतच नाही. आणि जे चांगलं बोललाय त्याला मानतोच सुद्धा. ज्या अर्थी ते जर तसं बोलतायत देवेंद्र फडणवीस साहेब, तर इकडून त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख जर तसा केलाय, मी ऐकलाय, तर त्यांनी तर उत्तर द्यायलाच पाहिजे. आणि नसल देणार तर वाट बघायची काय गरज आहे कोणाची? काय वाट बघायची गरज नाही. एकटाच 50-55% मराठा आहे. आणि योगायोगाने आज आणि उद्या 2 दिवस शरद पवार संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे. मग काय करू आता? मग तुम्ही किमान त्यांना अशी काही आव्हान करणार की या संदर्भात? आम्ही कोणालाच करीत नाही, त्यांनाच काय, कोणालाच करत नाही. माझा समाज आणि मी, आम्ही दोघंच एकमेकाला आव्हान करतो आणि आमच्या ताकदीवर आणि शक्तीवर लढतो. आहे कोणाचं काय? चलो, धन्यवाद. बस. आणि सर बोलले ना.